हाय फ्रेंड्स, स्वाती केपी व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण महिला आणि बालकल्याण विभागाच्या ज्या मार्चमध्ये परीक्षा झाल्या होत्या त्याचे प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, तर पहा, 19व्या शतकात महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध खालीलपैकी कोणत्या घटनांमुळे लोकांमध्ये तीव्र अशांतता निर्माण झाली? तर 1857च्या उठावामुळे ब्रिटिशांविरुद्ध अहमदनगरमध्ये तीव्र अशांतता ही निर्माण झाली होती। कधी? 1857च्या उठावाच्या वेळी। पुढचा प्रश्न पहा, 13 जानेवारी 2025 रोजी खालीलपैकी कोणी इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला? तर डॉक्टर व्ही नारायणन। नेक्स्ट आहे, 2025च्या महाकुंभाच्या तयारीसाठी प्रयागराजमधील विविध ठिकाणी घनदाट जंगले विकसित करण्यासाठी कोणत्या वनवाढीच्या तंत्राचा वापर करण्यात आला? तर मियावाकी तंत्र। नेक्स्ट आहे, 1 जानेवारी 2025 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदारांना क्रेडिट ब्युरो रेकॉर्ड किती दिवसात अपडेट करण्याचे आदेश दिले? तर दर 15 दिवसांनी अपडेट करण्याचे आदेश दिलेले आहेत। नेक्स्ट आहे, 2024मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केलेला नाही? तर बाल श्रेणीमध्ये बालशौर्य पुरस्कार प्रदान केलेले आहेत, नवोपक्रम पुरस्कारसुद्धा प्रदान केलेला आहे, कला आणि संस्कृतीशी निगडीतसुद्धा सन्मान बाल पुरस्कार जाहीर झालेले आहेत, प्रदानसुद्धा केलेले आहेत। फक्त शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड बाल पुरस्कार दिले गेलेले नाहीत। 2024चा प्रश्न आहे। ठीक आहे, पहा, 2025मध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळा आयोजित केला जात आहे। आता त्यावेळेचा प्रश्न आहे, त्यामुळे तसं म्हटलेलं आहे। तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरवला जात नाही? तर उज्जैनलाही भरवला जातो, हरिद्वारलाही भरवला जातो आणि नाशिकलासुद्धा भरतो। ऋषिकेश या ठिकाणी महाकुंभ भरला जात नाही। पुढचा प्रश्न पहा, सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कोणती महत्त्वाची घटना घडली होती? तर मिठाचा सत्याग्रह झाला होता। आपल्याला माहिती आहे शिरोळा या ठिकाणी, शिरोळा असं काहीतरी नाव गावाचं आहे तर त्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झालेला होता। पुढचा प्रश्न पाहूयात, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य उत्तर निवडा। विधाने आहेत, पहिलं आहे, भारत छोडो चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा देशव्यापी उपक्रमांचं प्रमुख केंद्र होता। दुसरं विधान आहे, भारत छोडो चळवळी दरम्यान नाशिक जिल्ह्यातील स्वयंसेवकांचं नेतृत्व MG एक प्रसिद्ध कार्यकर्ते होते, त्यांनी केलेलं होतं। तर दोन्हीही विधानं योग्य आहेत। पुढचं आहे, महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या घटनेमुळे साल 1857च्या उठावाने कळस गाठला? तर अंबापाणीच्या लढाईमध्ये। प्रश्न पहा, महाराष्ट्रातील शेतीच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? तर महाराष्ट्राच्या 2023-24च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार राज्यातील निव्वळ पेरणी क्षेत्र हे राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 54% आहे। महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राचा एक तृतीयांश भाग कमी पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो। कुमारी हा पश्चिम घाटात केला जाणारा बदलत्या शेतीचा एक प्रकार आहे। तर पहा, हा भूगोलचा प्रश्न आहे आणि तीनही पर्याय बरोबर आहेत। नेक्स्ट आहे, महाराष्ट्राच्या हवामानाबाबत विधाने विचारात घ्यायला सांगितले आणि योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायला सांगितले। पहा, महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे हवामान आहे, बरोबर आहे, आपल्याकडे मान्सूनचाच पाऊस पडतो। नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जो येतो तो मान्सूनचा पाऊस पडतो महाराष्ट्रात। राज्यामध्ये वर्षभर उष्ण वातावरण असते आणि ज्यामध्ये कोणताही हंगाम बदलत नाही, तर हे विधान चुकीचं आहे। महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशात त्याच्या अंतर्गत प्रदेशांच्या तुलनेत जास्त आर्द्रता आहे, बरोबर आहे। किनारपट्टीच्या जे काही प्रदेश आहेत त्या ठिकाणी आर्द्रता आपल्याला आढळून येते। ठीक आहे, तर 1 आणि 3 पर्याय बरोबर आहे। पहा, 1857च्या उठावादरम्यान दक्षिण नाशिक आणि उत्तर अहिल्यानगरमध्ये ब्रिटिशांविरुद्ध भिल्ल उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर भागोजी नाईक आणि काजरसिंग नाईक यांनी केलेलं होतं। ठीक आहे, पहा, पुन्हा एकदा खानदेशातला प्रश्न आलेला आहे। ठीक आहे, तर आता हे बाकीचे जे प्रश्न आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत, कारण आपल्याला ज्या स्टुडंटनी प्रश्नपत्रिका पाठवली होती त्यांनी तो प्रश्न इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून वाचून नंतर त्याचा आन्सर केलेलं, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये आलेला आहे। तर काही हरकत नाही, आपण वाचूयात। व्हॉट डज द बायोटेक्नॉलॉजी इग्निशन ग्रांट
scheme address the critical challenges faced by individual entrepreneurs and startups in the biotech sector. ठीक आहे, तर याचं आन्सर आहे इट असेसेस द ओव्हरऑल सक्सेस ऑफ BIG स्कीम इन ॲड्रेसिंग डायव्हर्स चॅलेंजेस फेस्ड बाय एंटरप्रिनर्स इन द बायोटेक सेक्टर थ्रू अ कम्प्रेन्सिव्ह ॲनालिसिस ऑफ इट्स सपोर्ट कॉम्पोनंट्स. तर ही बायोटेक्नॉलॉजीशी इग्निशन ग्रँट नावाची जी स्कीम आहे त्याचं आपल्याला त्यांनी हे विचारलेलं आहे की चॅलेंजेस काय आहेत ते विचारलेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह PM मुद्रा लोन्स. तर PM मुद्रा लोन जे आहे ते कोण देत नाही खालीलपैकी ते विचारलं आहे. तर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स देतात, कमर्शियल बँक्स पण देतात आणि रिजनल रुरल बँक्स म्हणजे ग्रामीण बँकासुद्धा देतात. तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही सेबी ही जी संस्था आहे ती शेअर बाजार जे आहेत त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आहे. ही काही लोन वगैरे देत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मान्सूनच्या न्यूनदाब क्षेत्राबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर पहा, भूगोलचे सुद्धा बरेचसे प्रश्न पडत आहेत आणि तेही सेंटेन्स फॉर्मॅटच्या स्वरूपामध्ये आपल्याला येतात. मान्सूनचे न्यूनदाब क्षेत्र हे कमी दाबाचे क्षेत्र आहे ज्यामुळे बहुधा मान्सून पाऊस पडतो. ते उपसागरामध्ये जमिनीवर किंवा अरबी समुद्रात उगम पावतात. मान्सूनच्या न्यूनदाब क्षेत्राचा गाभा पृष्ठभाग आणि वरच्या दोन्ही स्तरांवर नेहमी उष्ण असतो. मान्सूनच्या न्यूनदाब क्षेत्रातून पडणारा मुसळधार पाऊस हा पश्चिमेकडे सरकताना प्रामुख्याने नैऋत्य चतुर्थांश भागात केंद्रित असतो. तर यातलं फक्त 3 नंबरचं जे आहे मान्सूनच्या न्यूनदाब क्षेत्राचा गाभा पृष्ठभाग आणि वरच्या दोन्ही स्तरांवर नेहमी उष्ण असतो हे बरोबर आहे. बाकीचे सर्व चुकीचे आहेत. तर पहा, पुढचा प्रश्न आहे UN कॉन्फरन्स ऑफ क्लायमेट चेंज हेल्ड इन क्योटो जपान इन 1997 रिझल्टेड इन अन इंटरनॅशनल ॲग्रीमेंट टू फाईट ग्लोबल वॉर्मिंग विच कॉल्ड फॉर रिडक्शन्स इन डॅश बाय इंडस्ट्रियलाइज नेशन्स. तर याचा रिझल्ट काय होता असं त्यांनी विचारलं. इमिशन्स ऑफ ग्रीन हाऊस गॅसेसशी रिलेटेड हा एक काय होता कॉन्फरन्स होती म्हणजेच परिषद होती. ठीक आहे. पुढचं आहे भारतातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणत्या प्राधिकरणाला. तर राज्य विधिमंडळात असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यभूत अधिकारांबद्दल उल्लेख आहे. तर अनुच्छेद 140 मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस डिड द सुप्रीम कोर्ट डिक्लेअर्स दॅट रूल ऑफ लॉ इज पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर इंद्र साहनी केस म्हणजे खटल्याबद्दल विचारले. आपला इंदिरा साहनी खटला जो होता त्याबद्दल विचारलेला प्रश्न आहे हा. नेक्स्ट आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांद्वारे राज्यपालांना राज्य विधानसभेला विशेष भाषण देण्याचा अधिकार आहे. तर अनुच्छेद 176 नुसार. फ्रेंड्स, थोडंसं डिस्टर्बिंग क्लायमेट आहे आज माझ्याजवळ कारण बेबी खेळतोय सोबत आणि थोडंसं मध्ये बोलतोय किंवा भांडी वाजवतोय त्याबद्दल क्षमस्व. आता 2-3च प्रश्न राहिलेत आजच्या व्हिडिओचे रेकॉर्ड करायचे तर ते पण करून घेते. आय होप यू कॅन अंडरस्टँड. नेक्स्ट आहे महाराष्ट्रात सखी सावित्री समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी करण्यात आली आहे. तर शाळांमध्ये मुलं आणि मुलींसाठी सुरक्षित आणि बाल अनुकूल वातावरण निर्माण करणे यासाठी ही जी स्थापना आहे समितीची स्थापना करण्यात आलेली आहे सखी सावित्री. ओके. शाळांमध्ये मुलींची सुरक्षा आणि बाल अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय आपला जो दारिद्र्य निर्देशांक आहे नीती आयोगानुसार 2023चा रिपोर्टनुसार त्याच्यामध्ये घट झालेली आहे 2015-16 ते 2019-21च्या दरम्यान. तर त्याची आकडेवारी आपल्याला विचारलेली आहे आणि ती आहे 24.85 वरून ती झालेली आहे आता 14.96%. तर हा होता एक प्रश्न. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग आर इज मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल. मैत्रीचा फुल फॉर्म दिला आहे आणि पहा मैत्री संदर्भात विचारलं आहे की कशासाठी आहे ही मैत्री जी संस्था आहे ती. तर ती आहे मेनली टू अट्रॅक्ट इन्व्हेस्टमेंट इन द महाराष्ट्र. तर परदेशी गुंतवणूक म्हणा किंवा इतर राज्यांतील जी गुंतवणूक आहे ती आपल्या महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी ही मैत्री जी संस्था आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी गोल्स वेअर सेट इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG
बद्दल विचारले की किती गोल म्हणजेच उद्देश त्यामध्ये ठरवण्यात आलेले आहेत, तर 17. नेक्स्ट आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग टू गोदावरी रिवर विच ऑफ द गिवन स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट. गोदावरी रिवर ओरिजिनेट्स फ्रॉम त्रिंबक इन नाशिक डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. बरोबर आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावते. देन नेक्स्ट आहे द गोदावरी रिवर फ्लोज थ्रू सेव्हरल डिस्ट्रिक्ट्स इन्क्लुडिंग नाशिक, औरंगाबाद, नांदेड, चंद्रपूर अँड गडचिरोली. तर हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही उत्तरं जे आहेत ते बरोबर आहेत. तर हा होता आपल्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. खालचे जे प्रश्न आहेत ते आपण ऑलरेडी पाहिलेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. त्यामुळे आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला अजून असेच व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा नाही ते सुद्धा खाली कमेंटमध्ये मेन्शन करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि त्यापूर्वी एक सांगायचं आहे मला की आपण असेच इंग्लिशचे सुद्धा व्हिडिओज घेणार आहोत, इंग्रजी ग्रामरचे, जेणेकरून तुम्हाला एक तुमची प्रॅक्टिसही होऊन जाईल आणि जे प्रश्न आहेत व्होकॅब्युलरी किंवा वगैरे अँटोनिम्स, सिनोनिम्स, इडियम फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, ते मे बी रिपीट एखादा प्रश्न जे आहे तो होत असतो आणि आपल्या डोळ्याखालून गेल्याच्या नंतर आपल्याला ते परीक्षेमध्ये आठवतं सुद्धा. त्यामुळे ते सुद्धा प्रश्न आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक तर कराच, परंतु चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.